नमस्कार. आजचा रंग आहे गुलाबी आणि आपण बघतो की तोंडात आतमधली जी त्वचा आहे पूर्ण गुलाबी रंगाची, पिंक कलरची त्वचा आहे. त्याला आपण पिंक टिश्यू म्हणतो. आपण दाताबद्दल भरपूर माहिती नेहमीच देतोय आणि दाताबद्दल काळजी पण घेतो. तुम्ही अवेअर पण आहात. पण हिरड्यांबद्दल बऱ्यापैकी दुर्लक्ष होतं. जेव्हा की हिरड्या हे दातांच्या मजबूतीसाठी फार आवश्यक आहे. हिरड्यांपासूनच दाताला सपोर्ट मिळतो. कारण दात हे आपल्या हाडामध्ये रोवलेले असतात आणि त्याच्यावर हिरड्यांचा कव्हर असतो. इट इज अ फाउंडेशन फॉर डेंटिशन. म्हणजे जर हिरड्यांना काही आजार झाला तर दात तर आपल्याला चांगले दिसतील, पण हिरड्यांमधून रक्त येणे, सोबतच हिरड्यांमधून हिरडीला सूज येणे, कधी तिथे अन्न फसणे आणि ब्रश करताना ब्लिडिंग होणे किंवा तोंडाचा वास येणे, दुर्गंधी, सोबतच लाळ चिकट होणे किंवा जास्त वेळ जर हे होत राहिलं तर त्याचा पस बनून आपल्या तोंडात पस निर्माण होणे, हे सगळं हिरड्यांच्या आजाराचे लक्षण आहे. आणि हे जर लक्षणं असेच राहिले जास्त काळापर्यंत, काही महिने, काही वर्ष, तर हिरड्या झिजतात. हिरड्यासोबत आतमधलं हाड सुद्धा झिजते. म्हणजे ज्या हाडाचा आणि हिरड्यांच्या सपोर्टमुळे दात असतो तो दात उघडा पडायला लागतो. म्हणजे दाताचा सपोर्ट कमी होतो आणि दात चांगला जरी असला, त्याला कीड नसली, स्वच्छ असला तरी सुद्धा आतून तो लूज झाल्यामुळे दात हलणे किंवा दात गळून पडणे ही आपण असे केसेस बघतो. हलणाऱ्या दातांना डेंटिस्ट्रीमध्ये काहीही पर्याय नाही. त्याला काढणे हाच एक उपाय असतो. आणि जर हिरड्या झिजल्या, हाड झिजलं तर दात काढल्यानंतर तिथे हाड सुद्धा राहत नाही. आणि अशा केसेसमध्ये आपल्याला बाकीचे दात बसवण्याची जी प्रक्रिया आहे, डेंटल इम्प्लांट्स म्हणा किंवा डेंचर्स, याच्यासाठी हाड आणि हिरडीचा सपोर्ट लागतो. ते सुद्धा कॉम्प्रोमाइज होतात. म्हणजे एवढं जास्त महत्त्व हिरड्यांचं आहे. हिरड्यांची काळजी घेण्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल? रेग्युलर 2दा ब्रश करणे, हिरड्यांची मसाज करणे. मसाजसाठी काही वेगळं वापरलंच पाहिजे असं काही नाही. प्लेन तुम्ही बोटाने सुद्धा मसाज करू शकता. आणि जसं आपल्या तोंडात किटन जमलं, काही टारटार जमला तर त्यांनी हिरड्या झिजतात. तर असं न होऊ देणे, त्याला 2दा ब्रश करून हे तुम्ही टाळू शकता. आणि जर झालंच तर इनिशियल लेवलला तुम्ही त्याला स्केलिंग करणे, दात स्वच्छ करणे डेंटिस्टकडे जाऊन, ह्यानी तुमचं किटन निघून जाईल आणि हिरड्या पुन्हा स्वच्छ होतील. ही प्रोसिजर तुम्ही रुटीनली करू शकता. म्हणजे वर्ष 2 वर्षात एकदा दात स्वच्छ करणे हे रिकमेंडेड आहे. एवढी जर तुम्ही हिरड्यांची काळजी घेतली तर नक्कीच हिरड्या व्यवस्थित राहतील, मजबूत राहतील आणि दातांचा सपोर्ट पूर्ण मेंटेन राहतील. तर हिरड्यांचं आरोग्य व्यवस्थित असेल तरच तुमच्या मौखिक आरोग्य व्यवस्थित राहणार आणि शारीरिक बाकीचे पण आजार होणार नाही. कारण हिरड्यांच्या आजारामध्ये जे काही जंतू असतात ते आपल्या लाळेद्वारे पोटात जातात आणि बाकी शरीरातील आजारांना बढावा देतात. त्यामुळे 2दा ब्रश करणे आणि वर्षात किंवा 2 वर्षात एकदा प्रोफेशनल क्लिनिंग करून घेणे हे गरजेचे आहे. धन्यवाद.